स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आमच्याकडे करत आहे, आजची तशी 19 तारीख आहे, पण इकडे सगळी निवडणुकीची धामधूम असल्यामुळे आम्ही काही केले नाही. ती म्हणजे तिळ संक्रांत. तर आज आम्ही करणार आहोत, त्याचा आम्ही सेट केला आहे उभा, तर तुम्हाला दाखवते. आणि आता एक जण गेले आहे तयारी करायला, साड्या लावायला, तर मला सुद्धा जायचं आहे. त्याआधी म्हटलं आपला ब्लॉग सुरू करून घ्यावा आणि सगळ्यांना हे करावं. तर चला तुम्ही केलेला आहे ब्लॉग स्टार्ट. तर तुम्हाला मी आमची तयारी दाखवते आधी, त्याच्यानंतर मग मी तयारी करते आणि मग बायांची तयारी दाखवते. तर चला, आम्ही आमच्या घराच्या बाहेरच ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही छान सजवलेलं आहे. हे आमचं वाणं आहे आणि त्याचबरोबर टेबल आहे. अशा प्रकारे सजवलेलं आहे पूर्ण. घरात बायाची तर तयारी झाली आहे, पण आता आपली तयारी व्हायची आहे. आता मी सुद्धा तयारी करून घेते आणि मग आपल्या करते ब्लॉगला स्टार्ट. मी आता तयारी करते. एक एक सामान गेलं ते बघा, इथे मस्तपैकी बुके आहेत. तर आमच्याकडे जे भाऊ निवडून आले त्यांना सुद्धा सत्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आता आमचं घाल झाला आहे. आता कार्यक्रम सुरू जवळपास 6 घरामध्ये 6 झाले. पिऊनी सगळं करून तर ठेवलं आहे. कार्यक्रम सुरू केलेला होता, कारण मुलांचे वगैरे गेम्स खेळायचे होते आणि त्याचबरोबर थोडीशी थंडी होती आणि थोडा दिवससुद्धा हा लहान असतो. जसा तीळ संक्रांत आले की थोडा तीळ दिवस वाढतो असं म्हणतात. पण आता तर सध्या तो लहानच होता, त्याच्यामुळे 6-6:30 आम्ही कार्यक्रम सुरू करून टाकलेला. मुलांची तशी गेम तरी पण राहूनच गेले, कारण मुलं तसे काही होते नाही. आणि इथे आता सुरुवात झाली आहे ती म्हणजे लहान मुलांच्या लूटपासनं. तर इथे आम्ही सगळेजण सार्वजनिक कार्यक्रम करतो, तर त्याच्याबरोबर एक म्हणजे मुलांची लूटसुद्धा राहून जाते. मग आम्ही सुरुवातीला आधी मुलांची लूटच करतो, कारण त्यांचासुद्धा कार्यक्रम होऊन जातो, त्याचबरोबर आपलासुद्धा कार्यक्रम होतो. तर इथे आमच्याकडे महाराष्ट्रात ज्यांना माहीत, म्हणजे महाराष्ट्रातलं तर सगळ्यांनाच माहीत असतं, पण बाहेरच्यांना माहीत नसेल तर सांगते. हे आहे लूट करणं. लहान मुलांना म्हणजे जवळपास 5 वर्षापर्यंत लूट केली जाते मुलांची. तर इथे काय होतं, सगळेजण आयुष्यमान करून घेतात. 5 असो, 7 असो, 12 असो, म्हणजे बायांना जेवढ्यांना करायचं सगळेजण त्या लहान मुलांना ओवाळून वगैरे घेतात. आणि त्यानंतर मग त्यांना तिळगुळ वगैरे ते देतात. आणि मग त्यांच्या डोक्यावरनं चॉकलेट बिस्किट त्याची मम्मी वगैरे अशी पूर्ण टाकते आणि खाली पूर्ण लहान लहान मुलं त्यांच्या गोल गोल बसतात आणि ते सगळे उचलतात. आपण सुद्धा उचलतो. चॉकलेट बिस्किट सगळं असतं आणि ते उचलून खायचं असतं. तर अशा प्रकारे लूट केलेली जाते. आता मन्नूची लूट झालेली आणि त्यानंतर मग आता इथे लहान बाळाची या लूट सुरू आहे. हा जरा मन्नूला लहान होता, त्याच्यामुळे तो काही राहत नव्हता, इकडे तिकडे मान करत होता. आणि तिथे दिवा वगैरे तो हात नाही लावू म्हणून थोड्याशा म्हणजे आजूबाजूने तर बाया असतातच, कारण एकमेकींना आपण सपोर्ट करतो. आणि एक मम्मीचं ते एक छान सोहळा असतो की मस्त आपल्या मुलांना छान सजवायचं. मम्मीसुद्धा मस्त सजते, 4 बाया येतात आणि हे घरीसुद्धा लूट केलेली जाते. प्रत्येकजण काही असं इथे काही म्हणजे करणेवाले करतात, नाहीतर कोणी आपल्या घरीसुद्धा करतात. तर घरीसुद्धा पण मात्र 5 वर्षापर्यंत जवळपास केलेली जाते ही लूट. तर अशा प्रकारे आता एक जणी मस्तपैकी आता इथे ओवाळून घेत आहे, आयुष्यमान करत आहे. आणि त्यानंतर मग आता त्याची लूट वगैरे होईल. कार्यक्रमाची आम्ही सुरुवात केलेली होतीच. तर इथे बघा सगळ्या बाया मस्त नटून थटून सगळ्या आलेल्या आहे. जवळपास सगळ्यांनी फुल असो की गजरा लावलेला आहे. त्याचबरोबर मस्त सुंदर साड्या, सुंदर मेकअप, दागदागिने असं घालून मस्त सगळ्याजणी तयार होऊन मस्त आलेले आहेत. एक सोहळा, एक मनोरंजक कार्यक्रमच होतो. आणि लेडीजला तसंही आपल्या घरातून रोज म्हणजे रोजच्या कामातून काहीतरी वेळ निघून एक विरंगुळाच असतो तो, आणि छान वाटतं. सगळेजणी येतात इथे. आम्ही म्हणजे प्रत्येक असं नाही की लेडीजचं सुद्धा, जेंट्ससुद्धा होते, ते साईडने बसून वगैरे होत्या. यावेळेस यायचे होते जेंट्स, कारण जेंट्स फक्त जेवायला येतात. कारण आम्ही तेवढं सजून धजून गेल्यावर स्वयंपाक कोण करणार आहे म्हणून आम्ही कॅटरचं जेवण ठेवतो. आणि मग सगळेजण 8-8:30 झाले की मग ते जेवायला येतात जेंट्स. आणि हा कार्यक्रम हळदी कुंकूचा म्हटलं की लेडीजचा स्पेशल असतो, पण जेंट्सला अलाव असतं, पण ते काही येत नाहीत. तर त्याच्यामुळे मग आम्हीच करतो. आणि मेन म्हणजे हा यावेळेस जरा थोडासा आमच्याच घरासमोर, तो प्रत्येक कार्यक्रम आमच्याच घरासमोर होतात, पण यावेळेस नाहीतर हा कार्यक्रम थोडंसं आम्ही आतमध्ये करत होतो, पण आता आतमध्ये न करता आता बाहेरच करायचं ठरवलं. थोडी ती लाईटाची कमी आहे, पण मात्र कार्यक्रम मस्त झालेला. लाईट्स असते तर आणखी जे लेडीज सुंदर दिसलेल्या असत्या. तर अशा प्रकारे इथे काय झालं आहे, थोडंसा जरा का मोबाईल आईने घेतलेला होता, आईच्या हातात मी दिलेला, कारण इथे शुभांगी आणि मी आम्ही दोघीजणी आता इथे बाया सगळ्या जमा झालेल्या होत्या, कारण इथे लूटसाठी ते चॉकलेट्स वगैरे टाकणार होते त्यासाठी. म्हणून बघा सगळ्यांच्या हातात मस्त चॉकलेट्स वगैरे आहे, सगळ्याजणी खात वगैरे आहे. मुलं तेवढी आली नव्हती चॉकलेट वगैरे उचलायला, कारण मुलंच होती नाही.
तर मग आयूला मी मोबाईल देऊन दिलेला. आयूने फक्त खालचाच घेतलेला, म्हणजे जे चॉकलेट्स वगैरे बिस्किट्स वगैरे टाकतात तेच फक्त घेतलेलं. तर अशा प्रकारे बघा, आणि सगळ्याजणी मस्त मेकअप करून मस्त फुल तयारीत सगळ्यात चाललेल्या होत्या. तर मनूची मम्मी तर खालतीच बसून गेलेली. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं छानसं डेकोरेशन केलेलं होतं. आता लूक झाली, सगळं झालं, तर आता काय समोरचा प्रोग्राम, म्हणून आता आम्ही थोडंसं रील्स काढायचं ठरवलेलं. तर रील्ससाठी बघा सगळ्याजणी एका रांगेत येऊन तयार झालेल्या आहेत. समोर समजावणं सुरू आहे की कशा प्रकारचं करायचं, कशा प्रकारे नाही. आणि मी मोबाईल घेऊन म्हणजे मोबाईल घेऊन ते शूट करत आहे. अशा प्रकारे सगळं आहे. आणि मग माझं झालं तर या समोरच्या ज्या 2-3 जणी होत्या, मी त्यांच्या एकीच्या हातात देऊन दिला मोबाईल, आणि मग मी सुद्धा रांगेत लागली. म्हणजे अशामुळे सगळ्यांचंच कॅप्चर होऊन गेलं ते. आणि इथे आमचं वाण बघा, वाण ठेवून आहे, तर तुम्हाला समोर दिसेलच आम्ही काय वाण घेतलं आणि कशा प्रकारे केलं. तर इथे हे विसरून गेलेल्या होत्या, त्याच्यामुळे ते सांगत अरे मैं रह गई असं म्हणून. तर आता तशा प्रकारे सुरू आहे. आणि ही जरा रील्स थोडीशी अजब यासाठी वाटते मला, कारण आपल्यापेक्षा मोठे आहेत ना, ते आपल्याला आपल्या पायाला लागतात, ते कसं जरी फील छान नाही वाटत. त्याच्यामुळे मी शेवटीच होती आणि मला छान वाटत नव्हतं, कारण या साईडच्या काकू आहेत. आणि त्याच्यामुळे मग तरी पण तो एक गेम होता, गेम फन म्हणून आम्ही खेळलेला. आणि त्याचबरोबर बघ आता आमची झालेली आहे, मेन उद्देश होता जो कार्यक्रम करायचा तो म्हणजे तिळगुळचा प्रोग्राम, तीळ संक्रांत, हळदी कुंकूचा. तर इथे बाया एकमेकींना मस्तपैकी हळदी कुंकू लावून घेत आहेत, तिळगुळ खात आहेत. आणि त्याचबरोबर बघा हे आमचं वाण आहे. आम्ही वाणामध्ये 3 सेटचा प्लास्टिकचे डबे घेतलेले होते. याच्यामध्ये 3 डबे आहेत. छान वाण आहे. आणि प्रत्येक जणींनी आम्ही यावेळेस असं केलं होतं की प्रत्येक जणी 2-2 मिळून एकमेकांना वाणं देतील. त्याच्यामुळे मग सगळ्या जणींचे फोटोज व्हिडिओ आलेले. आणि नाहीतर मागच्या वर्षी असं झालेलं होतं, एक जण टिकी लावत होती, एक जण हळदी कुंकू देत होती. तर त्याच्यामुळे प्रत्येकीचं घेणं पॉसिबल होत नव्हतं. त्याच्यामुळे यावेळेस छान वाटलं की दोघींनी आपापली जोडी बनवून घेतलेली आणि एकमेकींना त्यांनी वाणं वगैरे दिलं, हळदी कुंकू लावलं, तिळगुळ खाल्लेलं आणि आपलं वाण दिलेलं. तर त्याच्यामुळे सगळ्यांचे फोटोज व्हिडिओ सगळ्यांचे मस्तपैकी घेण्यात आलेले आणि सगळ्याच गोष्टी करण्यात आलेल्या होत्या. तर अशा प्रकारे आमचं वाणं झालं आणि खूप सुंदर. आणि इथे प्रत्येक जणींचे फोटोज वगैरे आलेले. तर म्हणजे यासाठी म्हणूनच जे आपण होतं सुरुवात, आणि जरा आता हा टाईम समोर सरकत होता, तर आम्ही आता वाणाचा प्रोग्राम करून घेतला. आणि वाणानंतर मग आता मुलांचे कार्यक्रम वगैरे होते घ्यायचे. त्यानंतर आम्ही सुद्धा कार्यक्रम वगैरे मस्त केले. आम्ही सुद्धा संगीत खुर्ची वगैरे खेळतील, तर ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये दिसेल. येणारे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा. म्हणजे असे याचे 2 व्हिडिओ झाले. एका याच्यात तुम्हाला फक्त गेम दिसेल. इथे मेन म्हणजे उद्देश हळदी कुंकूचा होता. प्रत्येक बायांनी एकमेकींना देऊन दिलं, ते सगळे मी कॅप्चर केलेलं आणि इथे केलेलं आहे, म्हणजे कोणाला वाईट नको वाटतं म्हणून. तर अशा प्रकारे आमच्या महाराष्ट्रात वाणं होतं. तर कोण साजरं करतात नक्की सांगा. आणि आता अंधार होत होता, पोटाला भूकसुद्धा लागत होती, रेंज जरा वेळ जात होता. तर एवढं छान तयारी करून कोण स्वयंपाक बनवेल म्हणून आम्ही कॅटरर्सचं जेवण ठेवलेलं होतं. एक जेंट्स येत होते तिकडे जेवणाकडे जात होते. तर मी तो सुद्धा ब्लॉग तुम्हाला दाखवेल, म्हणजे जेवणाचा वगैरे, तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल. आणि इथे आता प्रत्येकजणी एकमेकींना वाणं घेऊन देत आहे आणि मग प्रत्येकींचे फोटो, आणि आमचा पूर्ण ग्रुपचा सुद्धा फोटो तुम्हाला दिसेल. तर इथे प्रत्येकजण आपापल्या सोबतीने आपल्या मैत्रिणी घेऊन मस्तपैकी वाण घेत होत्या. इथे मी आणि शुभांगीसुद्धा. पण शुभांगीचं असं झालं, मन्नू काय तिला इतकी त्रास देत होती. मन्नूचं असं असतं की मम्मी तयारी केली की ती मम्मीला सोडत नाही. आणि मी आणि शुभांगी आम्ही दोघींनी म्हणजे प्रत्येकजणींनी आपापली एक टीम केलेली. तर आमच्या दोघींची एक होती आणि आम्ही दोघी एकमेकींना वाणं देत होतो. तर शुभांगीने मस्त गजरा लावला आणि मी जे बुक्यामध्ये आलेले फुलं होते तिथलेच 2-3 गुलाबाचे फुलं काढून मी सुद्धा सेट केलेले होते. तर प्रत्येकीने हार गजरे लावले होते. तर छान वाटतं अशा वेळेसच आपण लावतो ना, तर एरवी तर कधी आपण काही लावायला जात नाही. आणि आमचा एक उद्देश होता की सगळ्यांनी स्टोनच्या साड्या लावायच्या, पण काहींना जमलं काहींना नाही जमलं. हे बघा हे आमचं वाण आहे आणि इथे जवळपास 18 जणींनी वाण घेतलेलं आहे. तसं तर 19 जणींचा ग्रुप होता, पण एक काकू त्या बाहेरगावी गेलेल्या, त्या आल्यानंतर त्यांना त्यांचं वाण देण्यात येईल. तर हे बघा अशा प्रकारे मस्त आम्ही सजवलेलं होतं शॉर्टकट, कारण आम्हाला भरपूर वेळ झालेला होता. आम्ही वाणासाठी म्हणून बाहेर गेलेलो आणि येताना आम्हाला खूप वेळ झाला. ही फ्रेंड जरा उशिरा आलेली, त्याच्यामुळे मग नंतर मी तिला देऊन देत आहे वाणं, कारण उशीर आला. आणि
आता हे एक तर ग्रुपमध्ये असल्यावर सगळ्यांचे एकमेक फ्रेंड असतात, पण ही माझी म्हणजे फ्रेंड आहे, तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आपणच देऊन देऊया. तर अशा प्रकारे आम्ही घेतले, काहीचे रील्स काढले, काहीचे फोटोज काढले आणि जे थोडेसे उशिरा आले त्यांचेसुद्धा आम्ही मात्र फोटोज घेतलेले. म्हणजे असं नको की बाबा आमचं फोटो किंवा आमची व्हिडिओ नाही आहे म्हणून प्रत्येक जणींनी एकमेकींचे घेतले. त्यांचे दोघींचे जरा लहान मुलं असल्यामुळे यांना जरा वेळ झाला, तर आल्यानंतर मग यांनी पण छान एन्जॉय केलं आणि आम्ही भरपूर एन्जॉय केलं. ते तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये दिसेल. तुम्हाला ब्लॉग कसे वाटले तर नक्की सांगा. इथे जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. याच्यानंतरचा ब्लॉग तुम्हाला नक्की भेटेल. इथे आमचे डान्ससुद्धा आहे, तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे येणारे ब्लॉग कसे वाटतात किंवा कसे वाटत आहेत तर नक्की सांगा. चला, इथे आमचं तर मस्तपैकी फोटोशूट सुरू आहे. त्याचबरोबर मी करते आहे व्हिडिओला एंड. बाय.